सिंहगड किल्ला आज सगळ्यांनाच माहिती आहे। सिंहगड किल्ला म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा उजवा हात मानले जाणारे नरवीर सुभेदार श्री तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेला किल्ला। पण ह्या किल्ल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या वेगळाच झालेला आहे। हा किल्ला फक्त एक पिकनिक स्पॉट आणि कपल स्पॉट बनून गेलेला आहे। जिथे इतर किल्ल्यांवरती डागडुजीसाठी थोडी परमिशन दिली जात नाही, तिथे या किल्ल्यावरती सिमेंटच्या बांधकामांसाठी परमिशन दिली कशी गेली? पुण्यापासून काही अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत उभा आहे एक किल्ला, जो फक्त दगडांचा नाही तर इतिहासाचा साक्षीदार आहे। हा आहे सिंहगड। इसवी सन 1670 याच गडासाठी लढली गेली एक अशी लढाई ज्याने स्वराज्याच्या इतिहासात अमर ठसा उमटवला। सुभेदार तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार, स्वतःच्या मुलाच्या लग्नातून उठून कोंढाणा जिंकण्यासाठी निघाले। रात्र होती, अंधार होता आणि समोर होता अभेद्य किल्ला। द्रोणागिरी कड्यावरून मावळ्यांनी जीव धोक्यात घालून चढाई केली आणि शेवटी कोंढाणा जिंकला गेला। पण या विजयाची किंमत फार मोठी होती। तानाजी मालुसरे रणांगणात वीरमरण पावले। ही बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला। त्या दिवसापासून कोंढाणा झाला सिंहगड। गड आला पण सिंह गेला। पण प्रश्न असा आहे, ज्या गडासाठी मावळ्यांनी प्राण दिले, आज आपण त्या गडांचं काय केलं आहे? आज सिंहगडावर काय दिसतं? इतिहास की फक्त इंस्टाग्राम रील्स? वीकेंड आला की हजारो लोक पिकनिकसाठी इथे येतात। प्लास्टिकचा कचरा, मोठ्या आवाजात गाणी आणि बेजबाबदार वागणूक, किल्ल्यावर अनधिकृत दुकानं, अतिक्रमण आणि हेरिटेजपेक्षा बिझनेस मोठा झालाय। आणि अजून एक वास्तव, सिंहगड आता कपल स्पॉट म्हणूनही ओळखला जातो। प्रश्न प्रेमाचा नाहीये, प्रश्न आहे ज्या ठिकाणी रक्त सांडलं ते ठिकाण आपण कसं वापरतो आहोत। हा किल्ला पिकनिक स्पॉट आहे का की इतिहासाची जबाबदारी? सिंहगड बदलला नाही, बदलला आहोत आपण। पुढच्या वेळी तुम्ही येथे याल तेव्हा एक प्रश्न नक्की विचारा, तुम्ही पर्यटक आहात की इतिहासाचे वारसदार?